श्री स्वामी समर्थांचा चमत्कार. ती सावली कोणाची? एका लहानशा खेळात एक वृद्ध जोडपं राहत होतं. गोपाळ आणि त्याची पत्नी सुमती. दोघंही मोठ्या श्रद्धेने अक्कलकोट स्वामी समर्थांची उपासना करत असत. त्यांच्या घरी रोज सकाळी आणि संध्याकाळी स्वामींची आरती होत असे. एकदा सुमतीच्या तब्येतीत अचानक खूप बिघाड झाला. डॉक्टरांनी सांगितले की तिला गंभीर आजार झालाय आणि उपचाराचा काही उपयोग होत नव्हता. गोपाळ खचून गेला. सुमती अथरुणाला खिळून पडली. एका रात्री गोपाळ रडत रडत स्वामींच्या फोटोसमोर बसला आणि म्हणाला, स्वामी, जर तुम्ही खरे आहात तर माझ्या सुमतीला वाचवा. मला काही नको, पण तिचा जीव वाचवा. त्याच रात्री गोपाळ झोपलेला असताना अचानक त्याला जाणवलं की कोणीतरी त्याच्या खोलीत आला आहे. तो उठून बसला, पण समोर कोणीच नव्हतं. त्याने बाहेर पाहिलं. अंगणात एक पांढरं झळाळत तेजस्वी रूप होतं. कोण आहे? गोपाळने भीतीने विचारलं. त्या प्रकाशात एक आवाज आला, भिऊ नकोस, स्वामी समर्थ बोलतोय. तुझी प्रार्थना पोचली आहे. सुमतीला काही होणार नाही. तेवढ्यात त्या तेजस्वी सावलीने सुमतीच्या अंगावर हात ठेवला आणि ती जडशीर झोपेतून उठून बसली. सकाळी जेव्हा गोपाळनं सगळं सुमतीला सांगितलं, ती हसली आणि म्हणाली, माझ्या स्वप्नात पण स्वामी आले होते. त्यांनी मला स्पर्श केला आणि तेव्हापासूनच माझं अंग हलकं वाटायला लागलं. डॉक्टरांनी जेव्हा पुन्हा तपासणी केली तेव्हा तेही थक्क झाले. सुमती एकदम ठणठणीत झाली आहे. तिच्या रिपोर्टमध्ये काहीच त्रास नाही. शिकवण: जेव्हा श्रद्धा आणि भक्ती पूर्ण मनाने केली जाते तेव्हा देव आपोआप प्रकट होतो. स्वामी समर्थ साक्षात अनुभव देतात, पण त्यामागे खरी श्रद्धा आणि मनपूर्वक भक्ती हवी.